तर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचे नजीकच्या काळामध्ये 4 तुकडे होऊ शकतात। पाकिस्तानातील सध्याची अराजकतेची स्थिती भारताच्या पथ्यावर पडणारी आहे। युद्धाच्या बलगना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे जर्जर झालेला आहे। नुकताच 11 मार्च 2025 ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं रेल्वेचं अपहरण केलं होतं, तर पाकिस्तानच्या 214 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा BLAनं केलाय। यावरून पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशामध्ये किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं। बलुचिस्तान, पख्तूनिस्तान, पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे 4 तुकडे होऊ शकतात। तर पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधीच स्पष्ट केलंय। दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे। त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाही आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सुमारे 60% भागातून पोलीस आणि सैन्यानं माघार घेतली आहे। परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातील 4 प्रांत हे स्वतंत्र होऊ शकतात। त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही असा प्रश्न निर्माण होतोय। जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केलाच तर 4 नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो। दरम्यान पाकिस्तानातील कोणते 4 प्रांत हे स्वतंत्र होऊ शकतात ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तान आधीच छोटा आहे आणि त्यातही हे 4 प्रांत होऊ शकतात। 4 स्वतंत्र देशांची निर्मिती होऊ शकते। एक म्हणजे खैबर पख्तूनख्वा, कारण या ठिकाणी अंतर्गत बंडाळी पाहायला मिळते। बलुचिस्तान या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हापासून पाकिस्तान वेगळा झाला आहे, फाळणी झाली आहे, तेव्हापासूनच या ठिकाणी बलुचिस्तान हा वेगळा करावा, वेगळा देश असावा अशी मागणी केली जात होती आणि आता तर BLA पॉवरफुल झाल्याचं दिसतंय। आणि तिसरं म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि तो भारताचाच भाग राहील असं आधीच सरकारनं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे तो भारतामध्ये येईल। तर दुसरीकडे पाकिस्तान पंजाब प्रांत हा सुद्धा वेगळा होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी सुद्धा अंतर्गत बंडाळी पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं 4 तुकडे हे पाकिस्तानचे होऊ शकतात। सिंध प्रांत सुद्धा वेगळा होऊ शकतो, कारण ह्या 4 आपण भाग बघितले, हे प्रांत बघितले तर सगळ्यांची वेगवेगळी आयडेंटिटी आहे आणि तिकडच्या लोकांना आपल्यासोबत अन्याय होत असल्याची भावना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे 4 तुकडे पाकिस्तानचे होऊ शकतात। तर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतानं आपल्या युद्धवाहू नौका अरबी समुद्रामध्ये उतरवत पाकिस्तानची आणखी कोंडी केली आहे। भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले, त्याला कारणही तसंच आहे। INS विक्रांत ही आधुनिक युद्धनौका आहे। विक्रांत एका वेळी 40 फायटर एअरक्राफ्ट कॅरी करू शकते। यामध्ये MiG-29K आणि MH-60R अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे। तर अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानला टार्गेट करणं भारताला आणखी सोपं जाणार आहे। पाकिस्तानमधली मुख्य शहरं भारत हा सहज टार्गेट करू शकतो। कसं ते बघूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून। सध्या INS विक्रांत जिथं आहे तिथून कराची हे 1338 किलोमीटरवर आहे आणि MiG-29K ची स्पीड आहे 2200 किलोमीटर पर आवर। म्हणजेच MiG हा अवघ्या 40 मिनिटांमध्ये कराचीमध्ये घुसून टार्गेटवर बॉम्ब वर्षाव करू शकतो। पूर्ण शहर नाही तर शहरातील मुख्य ठिकाण ठरवून टार्गेट करता येतील आणि कराची म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे। भारतानं ठरवलं तर फक्त 40 मिनिटांमध्ये ती ध्वस्त करता येईल। कराचीवर हल्ला म्हणजे पाकची आर्थिक नसा आवळणे, म्हणजे INS विक्रांतच्या मदतीनं फक्त 40 मिनिटात कराचीचा गेम खल्लास होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं शहर ते म्हणजे इस्लामाबाद। पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद आणि 2142 किलोमीटरवर म्हणजे MiG आपल्या स्पीडनं अवघ्या 1 तासामध्ये पाकच्या राजधानीमध्ये घुसून दाणादाण उडवू शकतो, कारण इस्लामाबाद हे 2142 किलोमीटर अंतरावर आहे आणि ज्या ठिकाणी INS विक्रांतवर MiG-29K आहे त्याची स्पीड 2200 किलोमीटर पर आवर आहे। म्हणजेच 1 तासामध्ये जर MiG उडालं तर 1 तासामध्ये इस्लामाबाद सुद्धा ध्वस्त होऊ शकतं, जी राजधानी आहे पाकिस्तानची। आणि तिसरं महत्त्वाचं शहर आहे ते म्हणजे लाहोर। लाहोरचं अंतर आहे 1391 किलोमीटर आणि MiG-29Kचं स्पीड आहे 2200 किलोमीटर पर आवर। म्हणजेच अरबी समुद्रातून MiG-29 उड्डाण घेतली तर अवघ्या अर्ध्या तासात लाहोरची राख रांगोळी होऊ शकते।
एकीकडे युद्धाचे ढग दाटल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे, तर पाकिस्तानातील शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला सूट दिलेली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले. अशातच आता पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये जेव्हा ही बैठक सुरू होती त्या दरम्यान 2500 अंकांची घसरण पाकिस्तानच्या शेअर बाजारामध्ये झाली होती. तर या बैठकीमध्ये सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारताच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा थेट परिणाम हा पाकिस्तानच्या आर्थिक बाजारावर झाला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चलन आणि आर्थिक स्थैर्यावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय. दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तर केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे. बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात ॲक्शन प्लॅनवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची ही माहिती आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील तयारीचाही आढावा त्यांनी घेतल्याचं कळत आहे. आता जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानची लष्करी ताकद नेमकी किती आहे ते. नियंत्रण रेषेवरील हालचाली ह्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे युद्धाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. दरम्यान भारताकडे पायदळमध्ये 12 लाख सैन्य आहे, तर पाकिस्तानच्या पायदळात 5,07,000 सैन्य म्हणजे भारतापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे. तर हवाई दलमध्ये 1.49 लाख इतके सैन्य भारताकडे आहे, तर पाकिस्तानकडे हवाई दलात फक्त 70,000 सैन्य आणि भारताकडे नौदलमध्ये 75,000 सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे फक्त 30,000 सैन्य नौदलात. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. तर हाशिम मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबलमधील गगनगीर हल्ल्यामध्ये सहभागी होता, ज्यामध्ये 6 नागरिकांसह एका डॉक्टरचाही मृत्यू झाला होता. त्याचं नाव बारामुल्लाच्या बुटा पथरी हल्ल्यातही समोर आलंय, जिथं 2 जवान आणि 2 पोर्टर्स शहीद झाले होते. तर NIAच्या सूत्रांनुसार पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, त्याचा डिप्टी सैफुल्ला आणि काश्मीरमध्ये असलेला हाशिम मुसा या तिघांचा मुख्य सहभाग आहे. या तिघांनी मिळूनच या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती आहे. हाशिम मुसा काश्मीरमध्येच असल्याची शक्यता आहे आणि तो दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपलेला असू शकतो असाही अंदाज आहे. तर काही गुप्तचर इनपुट्सनुसार तो पाकिस्तानमध्ये परतण्याच्या प्रयत्नातही असू शकतो. सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. जर हाशिम मुसा जिवंत पकडला गेला तर तो पाकिस्तान विरोधात थेट पुरावा ठरू शकतो. दरम्यान हाशिम मुसा नेमका कोण आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हाशिम मुसाचं नाव येते पहलगाम हल्ल्यामध्ये. पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत. तर हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे मूळचा आणि स्पेशल फोर्सेसचा तो माजी पॅरा कमांडो होता पाकिस्तानमध्ये. तर विशेष प्रशिक्षणानंतर मुसा हा लष्कर-ए-तोयबा सोबत सक्रिय झाला. हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता अशी ही माहिती आहे. तर हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग असल्याचंही कळतंय. काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडून आदेश दिले होते अशी ही माहिती आहे. जे हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये त्याच्या मागे मुसाचा हात असल्याची माहिती आता समोर येते.